तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि तुमचं मी स्वतः संजय तरे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो आज आहे हनुमान जन्मोत्सव। तर सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। आणि या क्षणाची कोदिलेगाव आतुरतेने वाट पाहत असतो ते तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये। त्याआधी तुम्हाला पालखीच्या आधी निघणारी कावड त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देऊया आणि कधी स्थापना झाली पालखीची, कशी मिरवणूक होते त्याबद्दल थोडंसं सांगूया। तर चला पहिले हनुमंतरायाचं पहिले दर्शन करून येऊ, मग तुम्हाला सर्व भेटतो आणि सांगतो। देवरूपातच भक्तांना दर्शन झालं आहे त्या कावड म्हणजे। तर आता आपण तुम्हाला हनुमान जन्मोत्सव या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो कोदिलेगाव, कारण की याच दिवशी सर्व गावकरी एकत्र येतात आणि पालखी मिरवणूक सोहळा अख्ख्या गावात मस्त थाटामाटात साजरा केला जातो। तर आपण बोलूया आता हनुमंतरायाच्या मंदिराची स्थापना कशी झाली। तर मित्रांनो सर्व गावकरी एकत्र येऊन 2006 साली विचार केला की आपल्या गावात हनुमंतरायाचं मंदिर पाहिजे। तर सर्व गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपण हनुमंतरायाची मंदिराची स्थापना 7 एप्रिल 2006 साली केली आणि त्याच दिवसापासून कोदिलेगावात याच हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त सर्व गावात धुडकूस होतो आणि पोरं नाचतात बेंजूच्या तालावरती। तर ठीक 9 वाजता मंदिरातून पालखी निघली जाते आणि तिथेच बेंजू वगैरे असतात आणि तिथे डान्स करत पूर्ण गावात आपण पालखी फिरवतो। आणि एक प्रकारे असं बोलायला गेलं की असं बोलतो की हनुमंतराया प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन देतो आणि आपण बघतो काय आपले नैवेद्य वगैरे पेढे वगैरे ठेवून दर्शन घेतात। असंच पालखी सोहळा पूर्ण गावात ताटामाटात फिरत नंतर रात्री किती वाजले हनुमंतरायाचे पालखी मिळून सोहळा मंदिरात आणून लास्टला आरती घेऊन संपूर्ण होतो। तर मित्रांनो आता तुम्हाला रिअलमध्ये दाखवतो काय काय घडतंय ते। तुम्ही थोडं तर ऐकलंच, तर रिअलमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय घडतंय काय काय होतंय ते तुम्ही रिअलमध्ये बघा। तर भेटूया आपण आता संध्याकाळी तयारी करताना, पालखी वगैरे सजवायला लागेल। चला तर मित्रांनो बघू शकता पालखी सजवायचा कार्यक्रम चालू आहे। तर लवकरच पालखी काढायची आहे त्यामुळं पालखी सजवायला घेतले बघू शकता। चोर डाकू भूत टोली बम बम बजरंग बली महाबली महाबली बली ही खलबली देखो है हो चली धरती सागर तारे राज मेरा ही प्यार। आसमां को छू कर देखा तारों की चल सवारी चांद पर भी नाचे यारी। आसमां को छू कर देखा तारों की चल सवारी चांद पर भी नाचे मित्रांनो आता थोड्याच वेळात आरती होईल आणि पालखी मिरवणूक सोहळा चालू होईल थोड्याच वेळात त्याच्यानंतर। तर सर्व ग्रामस्थ दर्शन घेत आहेत आणि सर्व साफसफाई करत आहेत, नारळ वगैरे फोडलेले आहेत ते सर्व मंडळी इकडे आहेत अर्धे आणि इकडे पालखी सजवलेली बघू शकता। दरवर्षी पालखी आपण 9 वाजता काढतो, तर यावेळेस गावकऱ्यांनी ठरवून लवकरच पालखी काढण्याचा निर्णय घेतलाय। तर सर्व आता सजावट करतायत, झालेली आहे पूर्ण आरती वगैरे आणि वाट बघतायत कधी बेंजू चालू होतात ना लगेच नाचायला सुरुवात। मित्रांनो बेंजू पथक पण आता वाजायला लागलेत आणि बघू शकता आणि आता पालखी पण निघेल। सर्व झालं तर मग पालखी निघेल। मित्रांनो सर्वांना जय श्रीराम। आता मित्रांनो सर्व गावकरी मंडळी जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात पालखी निघेल बघू शकता। तर सुरू होईल गाणं वगैरे बीट्स म्हणजे बेंजू वगैरे आणि धुडकूस होईल। सर्वांनी टी शर्ट बदलायला सुरुवात केली, टी शर्ट बदलले कारण की गुलाल वगैरे फुल आहे। बघूया फक्त लवकर काढले यावर्षी पालखी, तरी पण धुडकूस करूया आपण चला। नंदी आलेले आहे बघू शकता आपल्या गावातील।
हा इकडे ग्रुप कोदिवले यांचा स्वामी बघू शकता पालखीच्या दर्शनसाठी आणलेले आहेत. आणि इथे थोड्या थोड्या पालखी निघेल ना मग धुडकूस होईल त्यासाठी आधीच आणलंय. मित्रांनो आता नारळ वगैरे फोडून पूजन वगैरे करून इथनं बेंजू वाचतील आणि सर्व पोरं तिकडे जातील. हे सर्व पब्लिक बघू शकता वाट पाहते. मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूला जे मंडळी आहेत ते आता दर्शन घेत आहेत आणि इथनंच पालखी अशी पुढं पुढं वगैरे मिरवत तुम्हाला बघायलाच कुठं कुठं जाते पालखी बघू शकता. आता सध्या भक्त दर्शन घेत आहेत. त्याच्यात मजा आहे मित्रांनो, पुढे तर खूप मजा आहे. यासाठी थांबलोय कारण की बोलतात आवाज नाही त्याचं गोंग्याचं जे गाणं समजत नाही त्यावरती पोरं नाचायला जमत नाही. गाणं समजलं तर बोलता बोलता नाचता येईल ना. मित्रांनो भांडणं झाली बॅटरी आणि बॅटरी नवीन बॅटरी. हा मेन नाका होता जिथं डान्स करतो राडा होतो. आता काय होतो काय माहिती ते होतोय का नाही. इथंच माहिती याच जागी जास्त राडा व्हायचा ना. हा ना. तर मित्रांनो पालखी पुढे गेले आणि आता बेंजूबाई जरा पोरं जरा जास्त नाचत नाही आणि आता थोड्याच वेळात इकडे कावड पण येणार आहे. ती तुम्हाला सांगितली मी आधीच व्हिडिओमध्ये. तर थोड्याच वेळात येईल तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो कावड आलेले बघू शकता इकडे दर्शन घेत आहेत. नंतर आपल्याकडे येईल. मित्रांनो ही पाहताय तुम्ही कावड आणि आता सर्व भक्त दर्शन घेत आहेत कावडीचं बघू शकता. ती पण कशी थाटामाटात बेंजूच्या तालावर आले बघू शकता. आणि आता तुम्हाला सांगतो कावड म्हणजे काय असतं मित्रांनो, आपल्या गावातील काही मंडळी आणि आजूबाजूतील गावातील काही मंडळी ती अनेक देवस्थानांना फिरून काशीमधून ती कावड आणली जाते. जसे काही देवस्थान म्हणजे काही जेजुरी, काशी, पंढरपूर, जेजुरी असे नामांकित देवस्थानांना फिरून ती कावड आपण आपल्या गावात आणतो. आणि ज्या दिवशी हनुमान जन्मोत्सव असतो त्याच दिवशी सकाळी लवकर निघून आजूबाजूच्या गावांना आणि आपल्या गावाला कावडीचं दर्शन दिलं जातं. आणि सर्व भक्त त्या कावडीचं नारळ वगैरे हार वगैरे घालून दर्शन घेतात. तर थंडाची सोय केलेली आहे बघू शकता. सर्व ग्रामस्थ थंडा पित आहे आणि वरून कोण गुलाल भेटतो त्याला भोसडला थंडाच्यात गुलाल जाईल बघू शकता. तोंडा बिडा कशी झाली. आता सुरुवात झाली मेन. आता सुरुवात झाली नाचायला मेन. नंतर जरा आता सेटअप केला बेंजूचा. नंतर चुमणी नाही संपला. तर इकडे आता
शेवबुंदीची सोय केलेली आहे सर्व ग्रामस्थांना आणि आपली छोटी मोठी पब्लिक यांना. तर हे खाऊन घ्या तुम्ही का असं वाटत आहे उपवास आहे ही तोंडा बघा. हे मुलगी पसंत आहे का रे? हे मुलगी पसंत आहे का रे? हे मुली दात कसा असला तू? तर शेवबुंदी वाटत असताना मित्रांनो बघू शकता तुम्ही हलकट आहे. यो वरण भाताबरोबर चिकन खातो. वरण भाताबरोबर चिकन खातो. आज नाही खाल्ला बाबा, आज शाकाहारी. अरे चिकन बुंदीवर पोट भरायला लावलंय. आता गुलाल वाकी झाले. आता थोडा वाका तोंडा बघायची लाईक आहे.
तर काय बोलतो भावेश शेठ, तुमचा बैल आहे त्याला हात लावायची बहीण लागले येसनदाराची काय कोण धरेल? ए बघा रे रोख रोख हे रोख 500 रुपये आहेत रे सिंगला या येसन धरील त्याला. कोण देणार आहे सांग? भावेश येसन धर. पोझिशन घेतो ना. मालक धरा येसन मालक. सरजा फुल गरम आहे. तर बघू शकता भावेश शेठ यांचा सर्जा फुल ॲग्रेसिव्ह आहे भाई. येसनदाराची पहिली लागले. त्याला काय ना तिथून बघू शकता मालकाने शेवटी येसन धरली. कंटेंट भेटायला कडक कंटेंट भेटला. तर आता पालखी काढण्यात येणार आहे. परत आता डान्स करायला जाऊ. 2 शब्द बोल ना. माव्या मग पैंच कोणीच नाही पार पाडली. काय फायदा आहे यांचा? यांच्यात पावरच नाही. तर मित्रांनो पालखी पण आलेली आहे आणि जरा आराम चालू आहे. आणि इकडं शेवबुंदी सोय केलेली आहे आणि शेवबुंदी खाऊन आता जाम भूक लागते नाश्ता नाश्ता. तर विचार करूया आपण परवा विचार करू जायचं पण नको पैसे नाही सध्या. पालखी फिरून परत हनुमंतरायाच्या मंदिरात इथं आले. तर इकडे परत खाली जायचे. आमच्या इकडे पण जायचे आणि पोरात इथे रेस्ट घेत आहेत म्हणजे आराम करतात. तर सगळी तोंडा माकरा गती झालेली आहेत. तर मित्रांनो पुन्हा एकदा धुडकूस होईल. फक्त पालखी येऊ द्या पुढे नंतर मग पालखी सगळी अजून फिरून मंदिरात नेली जाईल.
त्यानंतर मग नंतर पालखी सोहळा संपन्न होईल. आरती घेऊया, नंतर पालखी सोहळा संपन्न होईल. मित्रांनो, पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता बेंजोले पण जातील त्यांच्या घरी ना, आम्ही पण जाऊ आमच्या घरी, म्हणजे जवळच आमच्या घरी झोपायला जाऊ आता. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी असते आमच्याकडे जत्रा. जत्रेच्या दिवशी असते मित्रांनो कापाकापी. तर मित्रांनो, कापाकापी म्हणजे देवाला मानपान पुरवणं ही प्रथा तर कित्येक वर्षापासून म्हणजेच की आजोबा पंजापासून चालू आहे. तर मित्रांनो, ही परंपरा आम्ही चालू ठेवले. तर आम्हाला काय माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर मित्रांनो, बघू शकता वाटा वगैरे घालायला सुरुवात केलेली होती. वाटा वगैरे सुरू झाल्यानंतर प्रत्येकाचं नाव आल्यानंतर प्रत्येकाचा वाटा द्यायचा आणि त्यानंतर आम्ही येतो घरी. चला.